नमस्कार मंडळी. विखुरलेले आनंदाचे क्षण गोळा करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत छापा काटा या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मराठी चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे. अंगभूत विनोदानं गेली 4 दशकं सर्वांचं मनोरंजन करणारे विनोद सम्राट विजय पाटकर. ब्युटिफुल अभिनेत्री तेजस्विनी लोणारी. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे. एव्हरग्रीन यंग ऍक्टर पंकज विष्णू. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप नवरे. सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नाठाळ सुनांनी आज घातलाय नाटकाचा फार्स. त्यामुळे होणारे सासूला त्रास, पण त्यामुळेच आपलं मनोरंजन होणार झकास. ज्यासाठी मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा. जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. कधी गोड कधी तिखट चेतना भट. आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हे चांगलं नाटक झालं पाहिजे बरं का आपलं. वतला गो नम्रता ताई वतला घे बाय म्हणजे लीला कोणी या चेतना ताईने लीला गो ओके बाय म्हणजे नम्रता ताई. सगळ्या सुनांपेक्षा ना आपलाच नाटक भारी वतला. गॅरंटी 100% गॅरंटी. थँक्यू. पण कधी होईल? आपण तालीम केली तर. पहिल्यापासून करूया. ताई हे बरं का 1 2 3. आम्ही बाई सुना सासू लावी आमच्या संसाराला चुना. आम्ही बाई सुना सासू लावी आमच्या संसाराला चुना. राब राबतात बिचाऱ्या सुना. राब राबतात बिचाऱ्या सुना. येतात आता सासू काढी फसकन फणा. आम्ही बाई सुना सासू लावी आमच्या संसाराला चुना. आम्ही बाई सुना बिचाऱ्या सुना सासूबाई आमच्या संसाराला चुना. आम्ही बाई सुना बिचाऱ्या सुना सासू लावी आमच्या संसाराला चुना. सासू लावी संसाराला चुना. काय ग नमेच येते? काय ग सासूने लावला तुमच्या संसाराला? काय चुना लावला ग? नाही दे इथं पिशवी दे. राहू दे, काय चुना लावला ते सांगा पहिला. काय इथं ऋतून बसा. इथं बसा निवांत. बाबाड सांभाळून बोलायचं. आई मला कळू दे, काय चुना लावला ते पहिला मला कळू दे. आई तुम्ही अर्धवट. कशाला ऐकता आणि बोलता आई? आणि कशाला आलात आई तुम्ही अर्धवट? येते तालीम बघायला. आई अर्धवट नका बघू. कशाला बघतोय तुम्ही? येते 3 वेळा अर्धवट बोलली. छटाक बरायचं याद राहू दे फक्त. मी कशाला बोलत आई? बापरे आई. हे काय तुम्ही आल्यात कशा लवकर? मंदिरात गेला होतात ना, कीर्तन होतं ना आई तिकडे. नाही, मंदिरात कीर्तन आहे, पण मी गेल्यावर माझ्या घरात काय तमाशा चालतोय ते बघायला आले मी. घे बाय माझे ओ काकूनो. तमाशा नाही हा नाटक. तिघींनी मिळून बसवला नाटक. नाटक कायचं नाटक करताय? अहो आई, सोसायटीतल्या सगळ्या सुना आहेत ना, सगळ्या त्यांनी ना ग्रुप पाडलेत. तर आम्ही तिघींनी मिळून काय केलंय, हिने नाटक लिहिलंय, मी नाटक बसवणार आहे, ही काम करणार आहे. आम्ही बाई सुना सासू लावी आमच्या संसाराला चुना. हे नाटक करणार आहे वे? का घरात नाटक करता ती कमी झाली वे? बाहेर जाऊन नाटक करायला तुम्हाला? आई कसं बोलताय? ती बाहेरची नका ना. तिला पण कळू दे ना माझ्या सुना किती थुतार तोंडे आहेत ते. आई कसं बोलताय? आई जागतिक सून दिन आहे ना, म्हणून आम्ही नाटक करतोय. जागतिक सून दिन हे आणि काय असते? मी तर बाया कधी ऐकलं नाही जागतिक सून दिन. असतोय म्हणजे आणि असं सुनाय ना उत्सव साजरो करतो. म्हणजे जगभरातल्या सुना मिळून होय तो दिवस साजरो करतात. तुमका माहित का? आम्ही सगळ्या सुनांनी मिळून ना स्टॉल पण लावलो. स्टॉल लावलाय? फोडू स्टॉल. फुग्यांवर सगळ्या सासूंचे फोटो लावले होत. बंदुकीच्या नळ्याने असा टाप 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 करून सगळ्यांका उडवायचा. ते ग्लासावर पण लावली होत सासवांच्या पुढे. चेंडू नाही ना, चेंडूने असं सगळ्यांका उडवायचा. टाक 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 मजा येतली. आणि तो गेम तो चमचा सासू.
लिंबूवर सासूचा फोटो चिटकवायचा वाट बघायची कधी पडता एकदा का लिंबूनी सासू खाली पडली की सगळ्या सुना मिळून ती का चिरडतले असली मजा येतली ना. मस्त गेम आहे आई, मस्त आई. मी तर वाटच बघतीये कधी तुम्ही खाली पडताय आणि कधी मी चिडते तुम्हाला. ओके बाय जा त्यांच्या पायाशी जा ना तिकडे पार मराय. आई, अहो, काय करताय तुम्ही बाहेरच्या सुनांसमोर तरी आमचा पान उतारा करू नका पान ना. उतारा करायला नको. काय म्हणेन ती? काय म्हणाल म्हणू दे तिला काय म्हणायचे. आणि हे याद राखा डोक्यातल्या ऊ एवढी आहेस 2 नाखांच्या गॅपीत अशी चिरडी ना तुला. मला ऊ म्हणाल्या. मी काय ऊ आहे का? मी काय कर कर ना आता ऊ कर ऊ कर ऊ कर. ए ना, तुमच्या का आता लाजा वाटू दे गे फालतूगिरी करायला. चला बस. काकू असं काय हे करतो नाटक करणार आहे. अगे बाय चेतनाने कसला भारी नाटक लिहिला माहितीया. नाव तो एकदम कमाल असा. मग हे काय नाव नाटकाचा सून 100 नंबरी सासू 0 नंबरी. हे नाव लिहिलंय व्हय. मग हे मी पण करणार नाटक. नाही. मी स्वतः लिहिणार. मी लिहिणार माझ्या नाटकाचं नाव काय? सासू नंबरी 100 हा? सुनांना नंबरच नाही. त्यांना काय नंबर द्यायचा नाही अंका पायाजवळ बसली लक्षात असू दे. आई दुसऱ्यांच्या सुनांना काय लावगास तुम्ही बोलला होता. ऐका माझं आई, तुम्ही दुसरं नाटक करा, दुसरीकडे करा, आमच्या सोबत नका करू. नाही नाही तुम्ही ऐका माझं, आला. तुम्हाला नाटक करायचंय ना, हा. तुम्ही सासू दिनाला नाटक करा. हा सासू दे चालत. तो आणि कधी असतोय तो जागतिक भोपळा दिन असतो ना तेव्हा. जागतिक भोप तू कधी असतोय जागतिक भोपळा दिन ग. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी. ना मी अगं लाज वाटू दे ग सासूला असं बोलाय. अहो गंमत करतोय आई, ऐका गंमत ना, करताय. आम्हाला आमचं नाटक करायचं लय भारी बसले. करून दाखव काय. आम्ही बाई सुना सासूला मी आमच्या संसाराला सुना. हे, भारी नाटक आहे. मला पण करायचं नाटकात काम. आई, तुम्ही सुना मला- करून कसं नाही करणार? नाही मला रोल द्या. काय मला नाटकात काम करायचं. बर मला बर पण रोल बर द्या. बर काय रोल पाहिजे तुम्हाला? हे, कुठला करणार? कुठला? हेचा द्या हिचा द्या. हिला तरी काय ऍक्टिंग येते का नुसतं प्राण्यांचं काहीतरी करेल. हिचा रोल द्या मला. मी करीन. हिला प्राण्यांशिवाय काय करता येत नाही मला. आई मला काही येत नाही ना आई. ठीक आहे नाही ठीक आहे मला काही येत. एक मिनिट आई कसं मी करीन. नाही करू मला दे. आई, हे घ्या तू ताई. वाचा माझा रोल करा. घ्या वाचा वाचा ना. अगं काय ग हे मुंगीला हागवण लागल्यासारखी अक्षर आहेत तुमची. नाचता येईना अंगण वाकडं. हा? वाचता येते काय तुम्हाला? अंगुठा छाप येत त्यांना वाचता नाही येत. हसू नको. हे काम कर चेतू, तू वाच आणि मग आई तुझ्या मागून म्हणते. हा चालतंय चालतंय. मस्त आयडिया आहे. मी म्हणते तुम्ही माझ्या मागून म्हणा. हा यश ये. नाव काढू नको त्या खवीसचं. नाव काढू नको त्या खवीसचं. नुसती सोफ्यात रुतून बसलेली असते म्हशी सारखी. नुसती सोप्यात रुतून बसलेली असती म्हशी सारखी. फदक. नवरा तिला गेला सोडून उसात. नवरा तिला सोडून गेला उसात. तरीही बका बका खाते राक्षसासारखी. तरीही बका बका खाती राक्षसासारखी. फदक. अयो म्हणजे मी राक्षस आहे. राक्षस आहे पण कसं बोलतात. मी बसूनच ते पण काकूनो तुम्ही सोप्यात रुतून बसतात तुमचं कुलो दुखना नाही विचारलं. ते सोप्यात विचारायला पाहिजे. तुला काय करायचं ग सुकेल शेवगा कुठली. आणि मी राक्षस आहे व्हय? मी राक्षस. तुझी आई तुझी राक्षस आई. माझ्या आईला राक्षस म्हणाल्या. माझ्या आईला काय अशी 2 शिंग आहेत का? असे 2 सुळे आहेत का माझ्या आईला? माझी आई अशी चालते का? अशी असते का माझी आई? ऐका मग मला 2 शिंग आहेत. मला हितनं 2 सुळे आहेत का? मी हसते का? अगं बाय अरे मीच भया आई मला 1 मिनिट खरंच वाटलं राक्षसीन आली. मी पण घाबरले ग जरा. आई बघितलं तुम्ही पण घाबरलात आई. तुम्हाला करायची गरजच नाही. तुम्ही अशाच वाटता. गप्ती का ग मच्छर कुठली. मला मच्छर म्हणाल्या. दाखवा मी काय अशी कानात मच्छर बसला होता इथं रॅकेट आहे. रॅकेट
इथं ये, इथं जवळ ये, इथं. ओके बाय ओके बाय करती काय करतोय काय चाललंय रॅकेट केलं रॅकेट ती ऍक्टिंग नाटकापेक्षा भारी आहे तुमची ऍक्टिंग कसला करता जो भारी करता जो हिने केलं ते चांगलं केलं हिने तर नेहमी सारखं केलं मी रॅकेट केलं माझं कुणाला काहीच वाटत नाही बा. हे कॅन्सल नाही नाही मला नाही करायचं असलं नाटक. ऐका. मला असलं नाटक करायचं नाही मी मी बसवणार ते मला नाटक करायचं आई मला असं नाटक नाही करायचं एक मिनिट तुम्हाला आमचं नाटक नाही पटत आहे ना नाही. मग कशाला घुसताय आमच्या नाटकात नाही तर काय तुम्ही करा ना तुमचं नाटक वेगळं मी पण बघणार आणि- हे करा तुम्ही ना 29 फेब्रुवारीला ना कपल डे असतो तेव्हा मामांजींबरोबर नाटक करा ना आई मामांजीन बरोबर 4 वर्षात नाही एकदा येतो तवा करा आई, यंदा आहे. ते आहे करायचं यायला त्यांच्यासोबत नाटक करायला ते आहेच नाही इथं बरं मी एक काम करते ना मी मामांजींना बोलून घेते त्यात काही एवढं आहे बोलून घे ना तर ते येणार आहेत ते काय हा काय बोलल्या काय नाही बोलले लाव फोन द्या ना ये हा हॅलो मामांजी हॅलो हॅलो मामांजी म्हणजे नाही मी मक्याची बोलतोय कोण बोलतय मी मकरंद अनासपुरे बोलतोय ओके बाय बया पहिल्यांदा मक्याचे ऐकलं मला वाटलं मामांजी मक्याच्या शेतात गेल्या का काय नाही माझं शेत आहे भुईमुग लावलाय सध्या ओके बाय मकरंद हॅलो अरे ते अरुण नलावडे सारखं का हसायला तुम्ही तुमच्यासारखं हसत होते बरं ऐका ना ते काय झालं तर मला मामांजींना फोन लावायचा होता तुम्हाला कसा लागला काय माहिती बरं ऐका ना ते सर मी काय म्हणते आम्ही ना आमच्या सोसायटी मध्ये आम्ही सुना मिळून एक नाटक बसवतोय बर हा तर त्याच्यामध्ये तुम्ही याल का काम करायला नाही ते सिनेमावाल्यालाच परवडा ना सध्या मी तेच तिकडून ओरडतोय नाटकात कुठून करायचं नाही तुमचं चालू द्या ऐका मी छापा काटा नावाचा पिक्चर केलाय आता छापा काटा पिक्चरच नाव आहे भारी नाव आहे त्याच प्रमोशन करत हिंडतोय सारखं प्रमोशन लावलंय माझ्या माग तुमचा फोन चुकून लागलाय मला नाही चांगलंय पण सर तुम्हाला ते छापायला शुभेच्छा बर का मराठी पिक्चरला कुठे छापा काही असू द्या आपल्याला शुभेच्छा तुमच्या ठेवतो बाय बाय फोन लागला भारी थांबा एक मिनिट हॅलो मामांजी हॅलो मामांजी भया बरं आधी कोणाला तरी बोलतेला फोन लागलेला अरे काय ना मग कशी आहे बेटा तू मी बरी आहे मामांजी तुम्ही बरे आहे का अरे मी माझं काय आपलं ऊस इथं टारलेला आहे हवा काय आहे मस्त हे आपली जी डास आहे का तिकडं मामांजी तुम्हाला बरं कळलं नाही ते माझ्या डोक्यात येत राहत मी बरी आहे मामा मस्त कशाला फोन केला बेटा तेच सांगते ऐका ना मामांजी हा. काय आहे आम्ही सुना मिळून ना एक नाटक बसवतोय म्हणजे बरोबर आम्ही बसवलंय आपल्या चेतुनी लिहिलंय तर हे आई ऐकती नाही तो आईचं म्हणणं आहे मला पण नाटकात काम करायचंय आणि त्यांचं म्हणणं आहे त्या ते म्हणतायत का मामांजीला पण बोलून घ्या अरे त्या गठुड्याला कशाला नाटकात काम करायचं अरे तर हालल का सोप्यात ती काय डोक्याला ताप आहे तिच्या ऐकतेच नाही तो बघा ना बरं ऐका ना मामांजी तुम्ही येताय का मग इथं अरे बेटा इथं मला वेळच नाहीये का तुमचं काय चालू आहे अरे आम्ही पण एक नाटक बसवतोय इकडं हा का हो कोण नाटकात काय अरे बेटा आमचा बायकोला कटाळलेला उसात रमणाऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप काढेल आम्ही इथं काय नाव काय तुमच्या ग्रुपचं व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे ऊस लय चटारलाय बया चांगलं नाव आहे लय युनिक आहे हो त्याच्यात मी नाटक करून राहिलो नाही हाय कोण पण नाटकात काम कोण करतंय आम्ही करून राहिलो हिरोचा रोल तुम्ही हिरो आणि हिरोईन कोण आहे 20 बायका आहेत मामांजी एक नाही दोन नाही पार 20 का हो अरे बेटा मी संस्थाच काढेल इथं कुठली संस्था आम्ही 21 सविनय सादर करीत आहोत हा 2 अंकी नाटक काय नाव उसात मी 1,20 बायका दाखल्या ओके बाय मतलब भारी आहे हो एकदम जोरात हाऊसफुल होणार हाऊसफुल म्हणजे काय अख्ख्या उसाच्या वावरातच प्रयोग लावलाय भया हे तर अजून भारी आहे हो फार जोरात
मध्ये. हा ना, 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट आईकडे. हॅलो हॅलो धनी, वनी बोलते. अहो ऐका ना, मला पण इथं नाटक करायचं, तुम्ही इथं या निघून. हॅलो धनी. ठेव फोन. अयो अहो ऐकून तर घ्या, तुम्ही तिथं कर. फोन ठेव. अहो पण मला पण नाटक. पोरी हो, अरे तुम्ही जरा दामा ना तिकडं. खाटल्यावर माझी एंट्री. वा 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 वा, मस्त गर्ल्स, छान झाला परफॉर्मन्स. प्रसादा, शिवा, मस्त वाटलं तुला या सिरीजमध्ये बघून. बऱ्याच कालावधीनंतर ही सिरीज आली आणि तितक्याच एनर्जीनी आणि तितक्याच ताकदीने तुम्ही ती सगळ्यांनी सादर केलीत. मक्यानी 4 चान लावले. मक्या म्हणजे शब्दफेक, संवादफेक किती सहज आणि अशी नॉर्मल बोलल्यासारखी कशी असावी, मक्याकडनं खरंच शिकायला पाहिजे. बसल्या बसल्या पंचेस काढले त्याने आणि त्याच्या आवाजाच्या जातकुळीनंतर डायरेक्ट तो आवाज ऐकू आला, जो आवाज ऐकण्यासाठी आपण तरसत असतो. आणि त्यांनी नेहमीप्रमाणे बहार उडवून दिली. मला उत्सुकता आहे की खाटल्यावर एंट्री ते कशी घेणार आहेत. ते लवकरात लवकर मला सासरी भाऊंनी दाखवावं कधीतरी येऊन. बाकी नेहमीप्रमाणे धमाकेदार, मजा आली. सोनाली ताई. सगळ्यात आधी सचिन मोटे आणि अमोल पाटीलला पुरस्कारच देऊया, इतकं अप्रतिम गाणं लिहिल्याबद्दल. सुरुवातीचं फारच छान गाणं होतं आणि नाच तर काही विचारूच नका, पण थोडंसं धस्स झालं कारण पहिल्यांदा सोफा रिकामा दिसला, त्यामुळे. पण ताबडतोब तू आलीसच. मला फार आवडतं बघायला, कारण ना तुम्ही इतक्या कुचकटपणे वागता सासूशी आणि सासूबाई तुम्ही सुनांशी, पण तरी प्रेम आहे. कारण तू आल्या आल्या नमानी तुझ्या हातातली पिशवी घेतली. यार किती कौतुक वाटतं ना, की बसायच्या आधी पिशवी तर घ्यायला पाहिजे. बाहेर कुठे देवळात जाऊन आलीस तू. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान करता तुम्ही. चेतना, तुझा दंड किती वेळ हुळहुळत होता. म्हणजे त्याच्यात एक थोडं ओव्हर ॲक्टिंगही होतं, सासूबाईंनी मारलं याबद्दल, पण ते तू पकडलं होतंस. फार कौतुक वाटलं मला. वनिता, तुझं कसं कौतुक करू, किती अवघड आहे माहिती आहे तुझं जे काम करतेस ते. तू इतक्या गोड पद्धतीने तो फोन ऐकत होतीस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतःला घाबरणारा राक्षस पाहिला. कुठलाच राक्षस मी पाहिलेला नाहीये जो स्वतःलाच घाबरलाय. धमाल केलीत मैत्रिणींनो, खूप मज्जा आली. वा वा, बहारदार कमेंट्स. थँक्यू मकरंद दादा, थँक्यू गर्ल्स. मंडळी, आता इथे येणार आहेत एक गुरुजी एका विद्यार्थ्याची शिकवणी घेण्यासाठी. चला तर बघूया त्यांचा हा शिकवणीचा तास कसा रंगतोय ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. कोणी आहे का? एसीस मी कोणी आहे का? आले आले. नमस्कार. नमस्कार. चपला इथेच काढू का? राहू दे. नाही, राहू दे. थँक्यू. मी MHJ शाळेतला शिक्षक आहे. शिकवणीसाठी बोलवलेलं अय्या, हो, तुम्ही आलात का? हा, नमस्कार. नमस्कार. खूप छान घर आहे. खरं तर तुमचे खूप आभार मानायचे मला, कारण आमचे? हो, आम्हाला जिथे वेळेवर पगार मिळत नाही तिथे तुम्ही दिवसाला 5,000 रुपये द्यायचे कबूल नाही, केलेलं ठीक आहे. आहे. मनापासून आभार. म्हणजे एक्झॅक्टली काय भावना आहेत मनात ना, मी सांगू नाही शकत. नाही, ठीक. दिवसभर तालीम करून थकल्यावर अचानक माऊली सोनालीनी आणलेले मोदक समोर आल्यावर कसं वाटतं? तसं वाटतं तुम्हाला, खरं सांगू. नाही, ठीक आहे. किंवा थकून भागून आपण घरी यावं आणि अचानक ब्लॅक अँड व्हाईट असा मधुबालाचा फोटो समोर आल्यावर कसं वाटतं, तसं वाटलं. खरंच सांगतो. नाही, थँक्यू ठीक आहे. व्हेरी तुम्ही मच. आलात ना, आमच्यासाठी खूप मोठे झालं. नाही. तुम्ही बसा ना, बस. बंटी. हा मम्मी. बंटी, ये बाळा. बसा बसा. वा, वा, वा. अरे वा वा, हा मुलगा का? मुलगा माझा. हा, हा, हा. अरे नाही रे. बाय. हा हा, वा 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 वा. संस्कार आहेत मुलाकडे. हा, तोरा मोठ्यांचे असेच पाय पडायचं नेहमी, कळलं तुला? वा 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 वा, तुमचे पण आभार. ओ हो हो, अले माझ्या शोनुल्या, घ्या गंडी माझी. गुरुजी, ते सासरे आहेत माझे. हे सासरे आहेत हो, तुमचे? माझे सासरे आहेत. अरे बापरे, मला ह्याचा लहान भाऊ वाटला तू. नाही, तसं नाही. अरे बापरे, सॉरी परत द्यायला लागेल हा तुम्हाला. सोडत नाही येते.
पप्पा लॉलीपॉप काढा. पप्पा तुम्हाला शुगर आहे. पण शुगर पेक्षा जास्त मस्ती. असं करतात अरे काय आहे? आजोबांना असं बोलणार आहे. अहो कुठली पद्धत आहे ही? असं ते- हे असं करू नका, लागेल त्याला हे. नाही नाही त्याला सवय. पप्पा लॉलीपॉप हे घ्या. देतो ना. अरे ह्याचं मी आता काय करू? हे कोण घेणार आता? ठेवा तुमच्याकडे ठेवा. अरे हरकत नाही. आलं काय गुरुजी आले? अरे आई नमस्कार शपथ. गुरुजी वेलकम आहे एकदम. नमस्कार नमस्कार ए, नमस्कार. आलो मी याचा पप्पा अच्छा अच्छा हा. आणि तो माझा पप्पा. अरे हा आत्ताच ओळख झाली. नमस्कार नमस्कार. एक मिनिट गुरुजी, एक मिनिट. या घ्या. हे काय? हे तुमच्या शिकवणीचे पैसे. एवढे? हो एवढे नको, 5,000 ठरले होते. एवढे तर नवा व्यापारच्या बँकेत पण नाही आहेत माझ्या. हे, एवढे नाही, एवढे हा नाही, एवढे नव्हतेच ठरले. वा हो, कुठे आपल्या खिशात ना जात आहेत. मी तो एक फोन केला होता ना, त्यांनी खोका पाठवला, त्यातनंच काढून दिले ते बघा. एकदम गरम गरम आहेत. अरे नाही हो. हे बघा, या महापौराला लय शिकवा. होय होय. हे बघा गुरुजी कसं हा. आहे, एवढा शिकवा की परीक्षा व्हायच्या आधी पहिला आला पाहिजे. असं कसं होईल म्हणजे? हा खरं तर त्याला परीक्षा केंद्रावर सगळ्यात आधी जर गेला ना तो, तर तो म्हणता येईल हे पहिला आला. होय गुरुजी मस्त आहेत हा, एकदम गुरुजी भारी आहे. भारी आहे गुरुजी, भारी आहेत. नाही पण गुरुजी त्याला शिकवा. हो शिकवतो. असा आहे तो, आमच्या खानदानात कोणतरी शिकला पाहिजे ना. बरोबर. आणि जर तो नाही ऐकला हा तर त्याला हाना. हो ना. जे काय हाताला मिळेल त्याने हाना. थोबाड बिबाड फोडून, डोसका फोडून टाका, नाही. कापून टाका त्याला. नात मला हात लावायचा नाही. नाही मी नाही तर कानाखाली शिट्टी वाजवी. आजचा थोबडीन अनबोडीची घालीन घडी. तू गप्पा. सांग माझ्या पोराच्या शिक्षणाच्या हात नाही यायचं, तुला आधीच सांगतोय. मला चार पण नको शिकू. तुझ्यामुळे माझी अशी गत झाली. हा वर्ग आहे? तुझा वर्ग कुठला आहे? चल वर्गात चल तुझ्या. माझ्याच वर्गामध्ये गप्पा बसायचा. 5 मिनिट. मला नाही तर शिस्त म्हणजे शिस्त. इथे शिकायला आलो ना मी, शिस्त पाहिजे. मग आता मला कळलं हा मुलगा शिकत का नाही ते. अरे तुमचं उगमच दूषित आहे. पाणी असंच वाहणार. मग अजिबात चालायचं नाही, सांगून ठेवतोय. इथे पैशासाठी आलेलं नाहीये. पाहिजे असेल ना तर पैसे देणार नाही अजिबात. तत्व महत्वाचं शिकायला आलं ना मी, शिकवणारीकडे येऊन सांगून ठेवतोय. सॉरी. ए बाळा, तुला शिकायचंय ना? हो शिकणार की नाही? हो. शाबास. नाव काय तुझं? गुरु. तुझंच नाव गुरु आहे? माझं लुख्खा तरी ठेवायचं. बरोबर ठीक आहे एकदम मस्त आहे ना, एकदम. हे शब्द बिब्द असे करतात. भारी आहे. नाही पण पुस्तक काढ, दप्तरातनं पुस्तक काढ. काढ सगळी काढ. अभ्यास म्हणजे अभ्यास. शिस्त माझ्या मला शिस्तीचा आहे मी बी. हा. वा वा. गुरु तुला किती वेळा सांगितलं दप्तरामध्ये पिस्तूल नाही ठेवायची म्हणून? पण मग मी मगाशी शाळेत गेलो होतो ना, मी म्हणून ठेवलेली. शाळेतनं आल्यावर दप्तरातनं टिफिन काढतो तसं पिस्तूल नाही का काढायची? मी पुढच्या वेळेस काढेन. गुरुजी तुम्ही शिकवा. हो, हो. चहा आणू थोडासा? नाही थोडासा चहा. हा कुठला थोडासा एक चहा? थोडासा चहा घेऊन ये. आणि हे तुम्ही शिकवा आणि मध्ये मध्ये नाही नाही थोडासा खरंच नको, खरंच नको, चहा नको. हा शिकला माझं पोट भरेल. पण बाळा दिवाळी संपली आता. ही पिस्तूल केपा बिपा आता माळ्यावर टाकायच्या, पुढच्या वर्षी काढायच्या. गुरुजी तुझा काय करायचं आहे यार? अरे ही दिवाळीतली नाही वा. आहे, ही खरी आहे. खरी हा खरी आहे खरी आहे. अरे खरी म्हणजे ही बघ ना. खरी बात. खरी आहे. अरे ही बघ. ही खरी आहे. खरी आहे पण तू. हा ही पण खरी आहे बघ. अरे हे दोघं खरी म्हणतो ही बघा, ही पण खरी आहे, ही बघ. त्या काय थोडा ना गुरुजी प्रोटेक्शन साठी ठेवावा लागतो. हा पोरगा शाळेत जातो ना,
मग त्या शाळेत काय कोणाची लपडी बिपडी झाली, काय पोरगा बिरगा बोलला, त्याला म्हटलं तिथेतले उडवून टाक. काय हा मला फोन करणार, ए पोरानं चला मग मी जाणार. मग एवढा वेळ कुठं काढायचा, मग त्याच्या प्रोटेक्शनसाठी ठेवावा लागतो. अरे पण चौथीचा मुलगा आहे ना, ह्याला काय करायचं प्रोटेक्शन? काय काम करता तुम्ही? आपला धंदा तसा आहे ना गुरुजी. धंदा? तुम्ही आता गेटवर पोरा नाही पाहिली? हो, खूप गुड होती व्यक्तिमत्व सगळ्यांची. मी आलो तर हे असं करून गुदगुल्या केलं मला त्यांनी. गुदगुले नाही, ते चेक केला तुला. मला का चेक करायचं? मी ओके फाईन, काहीच टेन्शन नाही मला. चेक केला म्हणजे ते असा बरावाला चेक नाही, म्हणजे काय बाबा तुझ्याकडे काय हाय नाही ना हत्यार, ते प्रोटेक्शन साठी चेक केला. कोण आहात तुम्ही? काय काम करता? छोटा खत्री माहिती आहे? अंडरवर्ल्ड डॉन छोटा खत्री माहिती आहे? अंडर डॉन छोटा खत्री माहिती आहे मला. तो समोर आलो मी पण असंच करेन. अरे तसा नाही, मी आहे छोटा खत्री. गुरुजी वरती या, या वरती या, तुमच्या जागावरती आहे बघा. मी अंडरवर्ल्ड डॉन छोटा खत्री, हा माझा पोरगा गुरु खत्री, आणि हा माझा पप्पा थकला खत्री. झोपले का ते? नमस्कार. तो झोपू दे, त्याला त्याच्या नादी लागू नको, तो झोपू दे. तो त्याला पाहिजे ते करतो, इथं कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच नाही. जेव्हा तो करेल ते खरं, बाकी काय नाही. काय आजार होता आहे त्यांना? आजार आहे? नाही आजाराचं काय नाही. मग काय झालंय, 5 वर्षापूर्वी झालाय गँगवार. माझा पप्पा गेला होता खाली अंडी आणायला, समोरच्या गँगवाल्याने पाहिला, डायरेक्ट गोळीबार, बेछूट गोळीबार केला. एक गोळी पप्पाच्या बेंबीत गेली, डायरेक्ट कांडात ना बाहेर. कांडात ना बाहेर, डायरेक्ट कांडातून बाहेर. इथे आणि इथून बाहेर आले. पण काय त्यांना जरा एक वेगळा बाप्पाचा केमिकल लोचा झालाय. काय झाला ते झालं ना, तेव्हापासून पप्पा कोणाचंच ऐकत नाही. कोणाचं त्याला पाहिजे ते करतो, पाहिजे तेव्हा झोपतो. मोठे वगैरे असतील त्यांना ऐकत असेल घरात. एक होता ना आमचा आजोबा पांढऱ्या केसांचा, त्याचं पण नाही कधी ऐकलं. आमच्या पांढऱ्या केसाच्या आजोबाने सांगून टाकला हा नाहीच. त्याच्यानंतर अजून एक होता मिशीतल्या मिशीत हसणारा काका, त्याला तर ह्याने उभा पण नाही केला. दोघा थकून निघून गेले. आता कुठे? पोलीस स्टेशनला गेले, स्वतःला अटक करून घेतली. तिहाड जेलमध्ये असतात. तर कोर्टाची तारीख पडते ना, जजला दोघा ओरडून सांगतात आम्हाला इथंच ठेवा, ह्याच्या नादी नाही लागायचं. असं आहे ते. काय फॅमिली आहे हो तुमची? म्हणजे फॅमिली अजून ऐकली आहे कुठे? म्हणजे पॅराशूट लैला, पनवेल बार. हो, 8 मर्डर केल्या होत्या. बिअरची बाटली फोडून एका बाटलीत 8 मर्डर केल्या होत्या. आतंडी बाहेर काढली होती. आतंडी नाही, आतडी बाहेर काढली होती. त्या कुठे आहेत? आता तुम्हाला चाय आणायला गेली आहे. माझी बायको याची मम्मी पॅराशूट लायला. पॅराशूट लायला आहेत त्या, जे पॅराशूट लावले तरी आतंडी बाहेर काढली, त्यामुळे चहा बनवायला गेले. अरे हे काय फॅमिली, कुठून आलो? या सगळा होत राहील रे. ऐक गुरुजी, या सगळा सोडून दे. एक फक्त माझी हात जोडून विनंती आहे, बा पोराला शिकवा. त्याला शिकवा, काय आमच्याकडे नाही झालं पाहिजे. आम्ही इथे चेक लिवायला पण माणूस ठेवलाय. एवढा करा, याला शिकवा. आणि जर हात चुकला त्याला तुडवा, लाता बुक्क्याने तुडवा. मी आहे, काय होत नाही बघ. तुम्ही शिकवा, चला सुरू. अरे मी उद्या हे करू का? उद्या शिकू का? वर 50 रुपये मी देतो पाहिजे तर. पण मी उद्या जाऊ का घरी? मला आज नाही काय. उद्या ना, मी आईच्या रक्ताची शपथ, मी उद्या येतो. मी उद्या 9 वाजता येतो. शिकवा, मी ठेवतोय, त्याचा काय इशू नाही. शिकवा बेटा, शिकशील ना? चुकायचं नाही. काय शिकणार आहेस? काय शिकायची इच्छा आहे तुझी? खाली खाली बस. अरे गुरुजी, तुम्ही खाली नका बसू. नाही, मी हे करतो. मी हे करतो. नाही, मी त्याच्याही खाली जातो. म्हणजे तसा हे नाही. असं नका असं नका. गुरुजी, काय शिकायचंय तुम्हाला? अरे तुम्ही गुरुजी नाही, हा नुसता गुरु नाही. मी लावतो ना जी ढिगभर पडलेत आपल्याकडे, काय टेन्शन नाही त्याचं. गुरुजी, काय शिकायचंय तुम्हाला? मला तुम्ही मराठी शिकवा. मराठीतलं ते वाक्य रापचिक शिकवा. वाक्य रापचिक असं नसतं, वाक्प्रचार असं असतं. वाक्य रापचिक असं नसतं. जर चुकलं, थोडासा चुकला, असं काय चुकला, थोडा चुकला. याला मारा, हाताने मारा. अरे हाताने गुरुजी, एक काम करा, या मुठीने हात पडा.
मारा अरे माझा नात मला टच केला असता कानाखाली शिट्टी वाजवी असा तुडवी अन बॉडीची घालीन गुरुजीला काय करायचं नाही बापी बघणार नाही हिताच मी बंदूक खाली करेन त्याला काय करायचं मारून टाकेन मी पप्पा फोडून टाक माझ्या पोरासारखं राहायला पाहिजे या पप्पा मोठ्या पप्पाला काय करायचं ना आता मी त्या गुरुजीला मारेन गुरुजीला काय करायचं ना आधीच सांगतो मी तुला मारून टाकेन गुरुजीला तुम्ही मारून तिकडे सांगितलं फालतूगिरी बंद करा. एक शिक्षक तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या, माझ्या मागे लपा, तुम्ही बाहेर या, बाहेर या, माझ्या मागे लपा, माझ्या मागे लपा. किती वेळा सांगितलं शिवंकस करू नका. एकच शिक्षक आले, पोराची शिकवणी महत्वाची की नाही? फालतूगिरी करत बसतात. हे पकडा गुरुजी, तुम्ही उठा, उठा, तुम्ही शिकवा. आता जर कोण काय बोलला ना तर तुझ्या चड्डीमध्ये बॉम्ब टाका. तुम्ही शिकवा. आता कोणी काय बोलला ना शिकवा तुम्ही. फालतूगिरी करत बसतात. शिकवा तुम्ही. आईची आठवण येते मला. नाही तुम्हाला काय होणार नाही. शिकवा तुम्ही. मला आज आपण शिकणार आहोत साने गुरुजी, श्यामची आई. साने गुरुजी म्हणायचे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. साने गुरुजी म्हणायचे हिंसा कधीही वाईट, हिंसा आयुष्यात वाईट, हिंसा कधी करू नये. वा वा, एकदम रापचिक परफॉर्मन्स. प्रसादा, कशी वाटली ही खत्री फॅमिली? कांडातून आग येते अजून. वा वा. म्हणजे मी असं ऐकलं होतं की मोठे मोठे गुन्हेगार जेलमध्ये राहून सुद्धा बऱ्याच गोष्टी बाहेरच्या मॅनेज करतात असं ऐकतो आपण बरेचदा. पण आज त्याचा अनुभव आला की मिशीतल्या मिशीत असणारे काका आणि पांढऱ्या केसांचे आजोबा त्या जेलमध्ये बसून पण इतका उत्तम परफॉर्मन्स बसवू शकतात. कडक मजा आली. एक वेगळीच फॅमिली या निमित्ताने इंट्रोड्यूस झाली आहे. इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत सगळी. पशा, वनिता फॅन्टॅस्टिक होतं बेरिंग, दत्तू, अरुण, समय मस्त. कॉन्सेप्ट पण तुझी होती आणि लिहिलं पण तू होतंस मस्त. आणि तो जो आमूलाग्र बदल झाला त्या व्यक्तिमत्वात फॅमिलीबद्दल कळल्यानंतर तो लाजवाब होता. आणि शेवटचा बॉम्बची किल्ली काढल्यानंतर जर लाजवाब होता ट्विस्ट. मजा आली, मजा आली ओव्हरऑल. सोनाली ताई, बॉन्ड पटाचं म्युझिक सुरू झालं आणि काय होणार आहे हे कळलं नव्हतं. पण तुम्ही एक बेछूट जोकिंग केलं आमच्या समोर. खूप मज्जा आली. वनिता, विनर आहेस तू. कारण इतक्या महारथींना घाबरवू शकणारी एकटी तूच आहेस. सॉलिड तुझं बेअरिंग होतं आणि पॅराशूट लयला फक्त तू असू शकते. मंडळी, मद्यपान केलेल्या मित्रांच्या पिकनिकची जबाबदारी घेतली आहे एका अत्यंत निर्व्यसनी सभ्य मित्रानं. चला तर बघूया त्यात त्याला काय काय झेलावं लागतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विरोधदारा रोहित माने, भांडूपचा शशी कपूर निखिल पाने आणि विनोदी आवाजांचे दार मांडवकरांचा मंदार. ए यारे बेवड्यांनो या. घे की माकडा आतमध्ये घे की. सावत्या ये नीट ये सावत्या. चल ये ये
या ते चल आते ये बने आते चल चल बने हातात काय आहे? बॅग आहे अरे यार बने बॅग बाहेर आहे रे बाबा. पायात अडकली बॅग पायात कडकी आहेस का माझ्या अंगात अडकली अडकले यार मला अडकून गेलं सगळं वेळ झाला बॅग काढली निघाली एकदाची बॅग तू अरे धर की तू बॅग बळवड आहेस का जरा हा काय लगा कामाचं नाहीस दारू बी पित नाहीस धड बॅगा तरी धर की आमच्या मग सावत्या मुस्कान जरा शांत राहा सावत्या कळलं ना. तुमच्या बॅगा पण मी उचलायच्या गाडी पण मी चालवायची तुम्ही काय करायचं नुसत्या दारवा प्यायच्या. अरे इथे सावत्या बने मंदार इथे नका झोपू माणूस नीट चल ए बने हा चल ये खाली झोप मी आणि अजून एकाने कोणीतरी वरती झोपा. बने खाली झोप मंदार खाली झोप चल खाली झोप हा झोपूया. चल 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 बने मंदार चल ए मंदार गादीवर झोप मंदार गादीवर झोप. गाडीवर झोपलोय ना गादीच्या खाली एक लादी आहे आणि त्याच्यामध्ये एक बॉडी आहे मंदार. हो शंभर ये विनोद घेऊन या गादीवर ये झोप बने बाळा चला नाही उठ ऐक उठ तुझ्या लक्षात येत नाहीये तू लादीवर झोपलायस हा जे अंथरून आहे ते पांघरून म्हणून घेतलंयस आणि पांघरून म्हणून काय घेशील अंतरून पांघरून त्याच्यातलं ते आल्याच बघ तिकडे सावत्या स्किट मध्ये राहा थांब उठ बने उठ ये गादीवर झोप हा चल तुम्ही दोघं इथं झोपा. सावत्या उठ ना सावत्या हा उठ सकाळ बी झाली चला सावत्या 5 मिनिटात कशी काय सकाळ होती 5 मिनिटात सकाळ नाही झालीये सावत्या तुला जास्त झालीये. मी तुला उठायला म्हणजे उठून चालायला लाग असं नाही म्हटलं. त्या बाजूला झोप आतल्या बाजूला झोप मला भिंतीच्या बाजूला झोप नाही लागत जा आज जा. मी काढतो चल झोप चल सावत्या वाकडे तिकडे झोप हे अंगावर घ्या रे बाबांनो हे घे बने हे मंदार अंगावर घे हा पांघरून घ्या. काय ना तुमच्या लक्षात येत नाहीये गारठा आहे मनालीला पोचलोय आपण कळलं ए काय मनालीला कवा आलो म्हणाली लगा काल तर कुल्याला होतो ना सावत्या कुल्याला नव्हतो आपण कुलूला होतो कुलूला मनाली चालू काल कुलूला होतो आपण काल मग शिमल्याला गेलो आपण शिमला गेलो होतो शिमल्याला गेलो होतो आणि उद्या आता जायचंय शिविदी हे ना नाही तर शिवी नाही नाही आता मला गँगटोक म्हणलं ही आता म्हणलं तर सावत्या गँगटोक हा एक प्रांत आहे सिक्कीमची राजधानी आहे ती आणि तिकडे पण जायचं आपल्याला कुठे जायचंय सावत्या आपल्याला चड्डीगडला चड्डीगडला जाऊ आपण झोपा ना आता ऐका ना ए बाबांनो ऐक बने ऐका जरा माझं प्लीज झोपा आणि मलाही झोपू द्या 11 तास गाडी चालवतोय मी तुम्हाला शुद्ध पण नव्हती पाठ आणि कंबर एक झाली आहे माझी कळतंय तुम्हाला सावत्या आतल्या बाजूला झोप चल मला झोपू दे हा ठीक आहे मंदार हो मंदार ठीक आहे माफ कर बाबा केलं का मी मागाशी माफ तुला मला झालं माफ करून मला शतक झाली चल झोपा चल झोपा ना आता पी पी काय बने काय ना हॉर्न वाजवला शांत झोप बने शांत हो छान चल झोप चल झोप
झोप झोप झोप झोप चल सकाळी उठायचं आहे आपल्याला 5:30ला उठायचं लक्षात घ्या साईट सीइंग उद्या हा चला पी आता बोलावलंय खरं गप्रे सावत्या नका ना यार प्लीज ना प्लीज प्लीज नको ना हा सावत्या नको ना कसलं भारी आहेस लगा मी आहे मी चांगला लगा म्हणजे मी मानलं तुला खरंच लगा 1.5 तासात घेऊन आलोय तू इकडं आम्हाला लगा लगा 1.5 तासात 1.5 तासात आणलं माझ्या डोळ्याचं पापणं लवतीन पुचलो तुझी पापणी लवतच होती फक्त 1.5 तास नाही 11 तास गाडी चालवली मी एकट्याने कळलं ना तुमचं लक्ष पण नव्हतं माग 8 रेडी मिक्सच्या बाटल्या कोण तयार करतं रे जाग आली की दारू प्यायचं आणि दारू प्यायला की झोपायचं दोनदा तर मला असं पण झालं नाही चल चल असं पण झालं मला दोनदा खरंच लगा हो मला दिली असती मी चालवली असती तुला चालवायला जाऊ या अवस्थेत मग काय तर झोप ऐक झोप सकाळी उठायचं आहे आपल्याला तुम्ही ना असं टाइमपास करता रात्रभर मग आपल्याला ब्रेकफास्ट मिळत नाही नाही हसू नका त्याने 11 तास गाडी चालवली भाई मंदार किती तास गाडी चालवली 11 तुझा बाप 12 अजून किती तास 11 तुझा बाप 11 बने दारू प्यायलास का ग्राईप वॉटर काय बालिश विनोद आहेत हे हा 11 म्हण मग 12 म्हणतो मग नंतर म्हणशील चाकू म्हण मग तुझा बाप डाकू हे करणार आहेस तू मग झोप ना बने नको ना प्लीज झोपू द्या प्लीज मला झोपू द्या सकाळी परत उठायची बॉम्ब असते यांची ते पण मीच करणार आता पिकू रे पिकू तू माझा चिकू झालं होतं ना साऊथ्या सगळं संपलं होतं ना हा काय तुला काय सवय काय तुला सगळ्यात लेट का असतोस तू आहे तेव्हा कर ना ते नंतर काय गरज आहे झोप ना साऊथ्या प्लीज प्लीज झोपा आवाज नाही पाहिजे मला आता कोणाचा हा उद्या सकाळी 5:30ला मी उठवेन सगळ्यांना तेव्हा उठा ब्रेकफास्ट करू परत पुढे जायचंय साईट सिंगला तो 1-4 तासाचा प्रवास आहे गाडी मीच चालणार आहे म्हणजे माझ्याच बोकांडी आलंय सगळं चल गुड नाईट हा पिपी काय आहे म्हणता मला हा डोळ्याचं ऐकत नाही यार नाही ऐकणार मंदार तो डोळा आहे कान थोडी ऐकायला ए सावत्या काय इथे नाही ओकायचं बाथरूम मध्ये चल गेलं काय झालं होतं तुला जायला काय पोटात ढंगळांग व्हायला लागलं अच्छा माझे विनोद ऐकले की काय होतं तुझ्या पोटात माझ्या पोटात ढंगळांग होते झोप ढंगळांग हे ते करून जागरण करणार नका ना प्लीज ना नको ना भुनभुन असेल ना मला झोप नाही लागत प्लीज ना हा मला 2-4 तासांची जरी एक झोप मिळाली नाही तुझी झोप नाही यार बोलते यार आम्हाला पण झोपू दे चल झोप सावत्या झोपा गोंधळ नको मला प्लीज हा पाय टाकू का गप्प बस जरा शांत राहा काय टाकू काय ह्यांच्या माझं मरण झालेलं आहे तिकडे सरकून झोप चल पिपी काय आहे मंदार यार तू खरं आहेस यार हो मी खरा आहे मी प्लॅस्टिकचा नाही मी खरा आहे मला माहिती आहे नाही ते तर आहे भाई तू आमचं जग आहेस भाई मी आहे जग आहे मी आहे तू साईड सब कुछ आहेस भाई साईड सब कुछ आहे मी झोप चल पिपी वर्ल्ड हे वर्ल्ड आहे वर्ल्ड झोप ए भाई सावत्या मंदार आपण पीपी साठी प्रार्थना बोलूया प्रार्थना तुम्ही माझ्या मागे बोला मी बोलतो ठीक आहे 1 2 3 हे देवा पीपीचे विनोद वाजू दे हे देवा पीपीचा इनोसन्स खरा वाटू दे हे देवा पीपीला 3 कोर्स जेवण मिळू दे जरा शांत राहा ना बने नको ना करू बने नको करूस माझ्यासाठी प्रार्थना कोणी प्रार्थना नका करू जमल्यास मी तुम्हाला प्रार्थना करतो विनंती करतो शांत झोपा मला पण झोप पाठ गेली आहे प्लीज 11 तास गाडी चालवली त्याला बोलायचं नाही काय मरायला बोललो मी चला म्हणाली माया लय खास मला सावत्या
काय झालं म्हणलं सावते बोल काय झालं? तू येणार आहेस काय झालं? दरड आहेस तू कधी कोसळायला कोण आहेस तू अंगावरनं कशाला जा ना खालनं अरे ह्यानं बोलावलं मला सर तू झोप आम्ही बघतो तू झोप आम्ही अंतरून सोड ते त्याला दे घे बाबा तुझं घे. बघ काय झालं? बोल की. मला जेनुअनली वाटतंय की तू वरच झोप एवढं सांगायला बोलावलं तू इकडं माकडा सॉरी येडं पडायचं का जरा ए मी नाही झोपणार आहे ह्याच्या बाजूला केवढं दारू पिलं ह्याच्या तोंडाचा वास येतो नाही लई दारू पिते तोंडाचा झोपतो ह्याच्या बाजूला कुठून झोपणार दुसरं माझ्याशिवाय तरी झोपतो बाबा माझं काही नाही आम्ही मला काय झोपायला ते नाही 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 मी बघितलं होतं आता मी बघितलं होतं गोंधळ नको करू शांत झोपा पिप्या पण मला बेकार वाटतंय लागा आपण काय आमदाराच्या पोटचं आहे का सांग बा आपण दोघं लागा बेडवर झोपलोय आणि आपली भावं झोपले ती खाली लागा हा त्या मेंढ्यानं मला केवढी मदत केली होती माहितीये का ब्रेकअपच्या वेळी लय साथ दिली त्यानं मला खरंच तर नाही भाई मी तुला साथ दिली पण तू मला 7 बॉटल रक्त दिलंस ना मी कोमत असताना तू कुठं कोमात होता मी नाही दिलं रक्त तुला अरे मला आठवतंय ना मी कोमात असताना तू रक्त दिलंस मला मोठा रजनीकांत तुला कोमात असताना सगळं आठवतं झोप घालतात आवाज तोंडात सतत सतत चालूच आहे यांचा बोलायला 8 बाटल्या दारू प्यायलेत मला बाई मारीन मी झोपतो माझं मला बाई बने तू झोप ह्याच्या बाजूला मला नाही काय झोपायचं ह्याच्या बाजूला ए हा चल खाली झोप ए बने बरी चल बाबा वरती येऊन झोप चल चल बने पोचल्यावर फोन करा पत्र लिहिली बघ ए शाण्या झोप चल चल पत्र लिहायला सांगतो त्याला डोकं फिरव. पिप्या मग काय जायचे सोडायला येऊ तुला मार्गदर्शक आहे मी का पुस्तक लिहिलंय मी 101 पद्धती करण्याच्या मला का विचारतोय तुला आलीय तुझा तू जा ना सावत्या जातो बाबा आपलं मी नको ना यार सावत्या प्लीज यार पाया पडतो मला झोपू द्या यार मला धरून नेलं तिथनं कोण म्हणून सांग 4 तासाची झोप मिळू द्या मला किमान ए मांजर उठे गाडी थांबली तर करून घेऊ लगवी चल चल ए बने गाडी थांबली लगवी करून घेऊ चल चल लवकर उठ ये लवकर ये गाडी सोडू नका बरं का हो आम्ही आलो लवकर ए पिपी यार याच्यात लाईट नाही यार बाथरूम मध्ये ए कपाट आहे ते इकडे ये मूर्खा कपाट आहे ते बाजूला हो. बावळट जा बाजूला आहे संडास तिकडे जा तिथे जाऊन कर हे कपाट आहे इथे काय करायचं नाही जा बाजूला जा सावते तुला झाली जाऊ नये आम्ही गाडी थांबली म्हणून उतरलो होतो तू जाऊ नये जा आम्ही असं उतरलो जा मी जा झोप चल चल झोप ए झोप झोप गाडी सोडू नका बरं का ए, जा, चल चल जा मर मारायला यांच्या कसं मत उतरून मारून मत सगळ्यांना मी सगळं कर दोस्ती नको करू केवढं थंड पाणी आलं का गारटलं सगळं ए यार सकाळ झाली उठा ए माझा उठ चला चला फिरायला जाऊ कुठेतरी सकाळ झाली शिर्डीला जाऊया कुठं जायचं शिर्डीला जाऊया शिर्डीला जाऊ शिर्डी गपचूप जाऊ हे चावी घेतो गाडीची ह्याला झोपू दे हा चावी फक्त गाडीची घेतो सावत्या जागा आहे सावत्या मी सावत्यानं काय चाललंय चावी गाडीच पाहिजे ऐक ना जरा शांत राहा ऐक कशाला पाहिजे गाडीची चावी आम्ही चाललो शिर्डीला निघालो हा? शिर्डीला निघालो आता हिमाचल प्रदेश मधनं तुम्ही अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहात त्याला काय तू झोप उठच तो आम्ही शिर्डीला जायला किती 2 तास येऊन जाऊन 1.5 तास आहे बाकी किती हे काय गणित आहे रे 2 तास येऊन जाऊन 1.5 तास हे काय गणित आहे? हे काय गणित आहे? मला सांग जायला 2 तास लागतात यायला 1.5 तास हे काय गणित आहे मला सांग
तू झोप की आम्ही तू ऐक 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 तुम्ही ना आता शुद्धीत नाही आहात ऐक नका जाऊ मला ती गाडी चालवाय तू नको शिकवू मला सावत्या तसं चावी नाही दे. अरे, तसं नाही लगेच येतो एवढा नाही. प्लॅन केला चावी. सावत्या. ऐक माझं तू फक्त अरे, चावी दे ना तू झोप ना, अरे, चावी. शिर्डीत आपलं- नका ना मला घरी यायला चावी. मला चावी दे मला. सावत्या एवढं सोपं होतं यांच्या तर बाबा वा 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 वेल डन बॉईज मॅडनेसचा कहर केलात. प्रसादा खूप छान. जे जे मित्र मंडळी जमून पर्यटन करणार आहेत त्यांना फार जवळचा वाटला असेल हा प्रसंग, कारण बऱ्याच जणांच्या आयुष्यात असा प्रसंग येऊन गेला. म्हणजे असा अनुभव एक आहे का काय? हो अनुभव आहे, कारण पीपीच्या जागी मी स्वतःला बरेचदा तर नक्षत्र एक तरी मित्र असा असतो आणि तो का कुणास ठाऊक पण तो असतोच, आणि तो जर नसता तर मित्रांच्या ट्रिपा आयुष्यात कधी झाल्या नसत्या. त्यामुळे त्या मित्राचं महत्त्व फार फार मोठं आहे या अशा ग्रुपमध्ये. पण मस्त पकडली तुम्ही सगळ्यांनी बेरिंग्स आणि मजा आली. सोनाली ताई मी पानचटपणाचं धाडस करणार आहे. 11 म्हण 11. 11 तू एस जिप्रा. मला आवडते महाराष्ट्राची हास्य जत्रा. रोहित, बने, मंदार तुम्ही तिघही छळत होतात पृथ्वीकला आणि खूप मज्जा वाटत होती ते बघताना, आणि दया पण येत होती पृथ्वीक तुझी. आणि असं वाटत होतं हे का झोपत नाहीयेत, तुम्हाला का फिरायला जायचं होतं. आणि शेवटपर्यंत खूप मजा केलीत. तुम्हाला हॅपी जर्नी, खूप प्रवास करा आणि सेफ राहा. आणि मंडळी याच बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.